पुरस्कार आहे तुम्ही म्हणता मला एवढे नारी शक्ती पुरस्कार, मी म्हणते हे पुरस्कार माझे नाही, हे सगळे ह्या माझ्या मातीचे, माझ्या बियाचे आणि माझ्या शेतकऱ्यांचे. नरेंद्र मोदीला नारी शक्ती घ्यायला गेले तेव्हा माझं काम मी त्यांना सांगितलं. पद्मश्री घ्यायला गेलं तेव्हा मी अशी उभी होते, इकडून आले मला म्हणताय काय श्रीमदन बीज माता कसं काय काम चालू आहे तुमचं? म्हणले बरं चालू आहे. म्हणले या एक दिवस आमच्या कामाला भेट द्या. तर येऊ म्हणे. शाळाने मी शिकले, मला ह्या मातीमध्ये काय रुजवायचं, काय लावायचं, इथं कोणतं बी लावायचं, इथं कोणतं बी लावायचं, हे मी पूर्ण शिकले. गोडवाल, कडूवाल, काळावाल, तांबडावाल, लाल वालवड, सफेद वालवड, बुटकी वालवड, हिरवा लांब गेवडा, हिरवा आखूड गेवडा, लाल शेंगाचा गेवडा, सफेद गेवडा, हिरवा लांब गेवडा. म्हणजे ह्या गेवड्याच्या आणि वालाच्या म्हणलं तर माझ्याकडे एकूण जाती येतात. आणि हे डांगर म्हणले तर एक लांब डांगर, एक गोल डांगर आणि एक ढवळीचे की. तर आता माझे डांगर हे पाऊस नाही पाहतात तरी हे प्रत्येक ठिकाणी वेल आहे. लोक मला आता पुढे कार्यक्रमाला गेले का मला म्हणतात तुम्हाला हे बी कसं काय ओळखू येतं एवढं. मग मी लोकांना विचारतो आईला किती बाळ झाले ना, तर ते आईला ओळखायला येतातच. 4-5 जातीचं बी जमा करायचं, त्या बियाची लाखी बनवायची, ते बी हातात ठेवायची, थोड ठेवायची, लाखी कुठंतरी मातीमध्ये ते बी रोजवायचं. त्या बियाचं आयुष्य वाढेल ना तसं लाखी बांधणारचं सुद्धा आयुष्य वाढेल. प्रत्येकाचं ताट विषमुक्त होईल ना तेव्हा माझं समजेल का माझं काम मोठं झालं म्हणून. नमस्कार. बोलबिडूच्या 1 to 1 मध्ये आज आपल्याला भेटत आहेत पद्मश्री राहीबाई पोपरेताई आणि त्यांच्या कळसुबाईच्या परिसरात येऊन त्यांच्या घरापाशी त्यांच्या शेतात आपण त्यांच्याशी गप्पा मारतोय. नमस्कार ताई. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा हा एवढा सुंदर परिसर आहे की माहेर आणि सासर हे एकच आहे तुमचं इथे? हो, माझं माहेर आणि सासर एकच गाव, कोंबाळणे गाव म्हणून. ह्याच जन्मभूमी आणि कर्मभूमी हीच आहे सगळी. तुम्ही तुमच्या लहानपणाविषयी म्हणजे लग्नाच्या आधी तुमचं बालपण कसं होतं? तुम्ही शाळेत गेला होता का? नाही, शाळेत नाही सर जाता आलं मला. शाळेमध्ये कधीच नाही जाता आलं. माझं नाव अरविंद. कारण कारण माझ्या वडिलांच्या घरी म्हणजे शाळेत गेलं असतं का नसतं गेलं, पण खूप गरिबी होती. आणि आम्ही 7 बहिणींनी 1 भाऊ होता. एक बहीण 9 महिन्याची असतानाच आई वारली. आणि शाळेचा एक प्रसंग मला आठवतो का माझ्या आधीची एक बहीण म्हणजे ती काही जास्त शिकली नाही, पण ती 3री पर्यंत जात होती. तेव्हा आमचे लहान लहान पोरं असायचे. म्हणजे माझी ती 9 महिन्याची बहीण आई वारली तेव्हा थोडी मोठी होती. ती बहीण घेऊन मी दूध प्यायला जायचे. तेव्हा आमच्या इथं शाळा मंदिरातच भरायची आणि मंदिरातच ते लहान पोरांना दूध वाटायचं. तर तिथं मी दूध प्यायला नेलं तर माझ्या आधीची बहीण एक सर होते. त्या सरांना आत्ताचे सर कसं का मुलांना जीव लावतात, बोलवतात. आणि मग ती बहीण म्हणते हिच्या घरी फुटकी पाटी आहे पण ही घेऊनच येत नाही. मग फुटकी पाटी घेऊन मग माझ्या मनाला आत्ता वाटतं का त्या सरांनी म्हणाय पाहिजे उद्या फुटकी पाटी ती घेऊन ये, नाही तर नवी घेऊन ये, पण तू शाळेत ये. ती बहीण म्हणली हिला घरी फुटकी पाटी आहे पण ही घेऊन येत नाही. ते सर उठले माझ्या खपाखप पाठणीमध्ये 2 खपके टाकले. का बरं? का ती फुटकी पाटी घेऊन मी शाळेत नाही आली म्हणून. पण ते कधी मला बोलले नव्हते आधी का तू शाळेत ये म्हणून. मग माझ्या मनाला असं वाटलं का मी अजून एकही दिवस शाळेत आले नाही तरी या सरांनी एवढं मला मारलं. मी शाळेत आलो हे किती मारतील. मी ते लहान बाळाला दूध प्यायला सुद्धा त्या दिवसापासून आणलं नाही. मग ती शाळा म्हणजे शिकताच आली नाही. आणि सगळं मला लहानपणापासून सगळं स्वयंपाक आणि लहान बाळ सांभाळताच गेलं. असं वाटत नाही का की त्या मास्तरनी मारलं नसतं तर आज राहीबाई ग्रॅज्युएट झाल्या? नाही, मग आज हे आत्ता कळतं मला, तेव्हा नाही नाव कळालं, आत्ता कळतं. का मी जर त्या सरांनी मला जर म्हणले असते का बाळा तू उद्या फुटकी पाटी आहे ती घेऊन ये किंवा नवीन पाटी घेऊन ये, का मी देईल घेऊन पाटी, तर मी एखाद वेळेस शिकले असते थोडीफार. पण त्यांनी मला बिन बोलता 2 खपके पाठवून टाकले. मग त्यामुळे मी शाळेत नंतर कधी भेटले का नाही ते? नाही, आता मी कधी शाळेत नाही गेलं तर मला भेटेल करून दप्तर.
कधीच नाही नाही मास्तर कधी भेटले का नाही? नाही ते काय भेटायचे, पण आमचं एक होतं का मी माझ्या वडिलांना पण नाही सांगितलं का मला त्या सरांनी मारलं म्हणून, नाही सांगितलं. आणि पूर्वी सांगत नव्हते. आमचे मुलं ना, म्हणजे माझे मुलं शिकले त्या टायमाला पार फोडून जरी काढले तर आम्ही कधी सरांसंग भांडायला नाही गेलो. आणि आताची जे परिस्थिती पाहते, आता एखादे मास्तर सर जर बोलले ना एखाद्या मुलाला तर आईबाप लगेच भांडायला जातात, मास्तरला मारायला जाते. मारायला जातात. माझा मुलगा शिको नाही तर ना शिको, तू का मारलं. आमचं नव्हतं. आम्ही फक्त जरी सरांना उलट सांगतो याच्याकडून काही चुकलं ना तर उलट मारा त्याला, पण आम्ही कधी माझ्या सरांकडे गेलो नाही. आणि पहिले हे सर आता निघालेत, पहिले गुरुजी म्हणायचे, म्हणजे मला तो शब्द खूप आवडतो. गुरुजी गुरुजी हा शब्द होते पहिले. मला तर वाटतं ते शब्द असे टिकून राहावं आणि राहिले पाहिजे असं वाटत आहे. पण आता सर आलंय. आता सर आले, आता मॅडम आलेत. तेव्हा मावशी म्हणायची, म्हणजे एखादी मॅडम असली तिला मावशी म्हणायचं, बाई म्हणायची. बाई म्हणायचं. पण तुम्हाला कधी कोणी मॅडम म्हणलं की नाही? आता रोज म्हणतात मॅडम. मग काय वाटतं? जवळचे नाही पण लांबचे भरपूर. मी सांगते त्यांना, लाव मला मॅडम नको म्हणू. हां. मला नावाने गागा, मला मावशी म्हणा, मला मॅडम म्हणलेलं आवडतही पण नाही. हां. नाही आवडत मला आता मॅडम तुम्ही म्हणलेलं. म्हणल्या नावाने गागा, हा, तर ते नावाने गागा, कळलं मावशी नाही लोकांना. मावशी म्हणा, आजी म्हणा, पण मला मॅडम नको म्हणू. कारण ते गागा पण आपल्याकडचं एक शब्द हो, आहे की- नाही मी सांगते पण लोकांना का मला मॅडम म्हणूच नको म्हणून. म्हणजे तुम्हाला आता बसल्यावर, म्हणजे आता जर पोरं बघत असतील कॉलेजचे किंवा ही, तर त्यांना प्रश्न पडलेला असेल की राईबाई आता बोलणार कसं, एवढी मोठी नथ त्यांच्या एकदम ओठासमोर आहे. नाही बाहेरच्या लोकांना, आता आमच्या इथल्यांना आलंय अनुभव, सगळ्यांना माहिती आहे. पण बाहेरचे बाकी खऱ्यानंच म्हणतात का ह्या मावशीची नथ एवढी मोठी, ही जड होत नसेल का, आणि ह्या कशा बोलतात, यांना ती कशी काय सहन होती. पण काय नाही, हे पारंपरिक डाग आहे, त्याचं काही नाही. पण असं सारखा प्रश्न पडत असतो पोरांना, आता ह्या जेवण कसं करणार. आता तुम्ही समजा कुठं बाहेर हॉटेलमध्ये जेवायला गेल्या, घरात तर सगळ्यांना सवय, पण बाहेर जेवायला गेल्या तर लोकांना प्रश्न पडत असेल ना, हे नथीत जेवतात कसं? नाही, मग लोक मला बघतात माझ्याकडं का ह्या मावशीच्या नाकात एवढी मोठी नथ आहे. म्हणजे लोकांना असं वाटतं का ही अशी एका हाताने धरीत असेल, एका हाताने जेवत असेल, पण तसा प्रकार काही नाही आहे. चहा पिताना चहा पिताना थोडं असंच चहा पिता येतं, आणि जेवताना पण असं जेवता येतं. तिची काहीच अडचण नाही, ती सवय असल्यामुळं. त्याचं ओझही नाही. हो, वजही नाही. पण हे सगळ्यांना होतं गावात, सगळ्या नाही, माझ्या विरेच्या महिलांना सगळ्यांना आहे. तरी आता मी बाजी बंद नाही घातले, तिकडून आलो इकडे आले, नाही तर बाजी बंद. आणि नथ गावात सणवार आला किंवा यात्रा असली तर ही मोठी नथ, हातात बाजी बंद, हे डाग घातल्याशिवाय महिला राहतीच नाही. प्रत्येक सणावारला हे डाग घालतातच. तुमचं लग्न 12व्या वर्षी झालं असं आहे. हो, का बरं एवढं लवकर? का त्या काळात होतच होतं? त्या काळामध्ये पण माझ्या वडिलांची खूप गरिबी होती, मुली जास्त होत्या. आणि मग असं वाटायचं का एखादं चांगलं थळ आलं तर देऊन टाकावं. आणि माझं थळ चांगलंच होतं का मी एकटीच होते, मला जाव दीर भाई काहीच नव्हतं. बरं. आणि माझे वडील तरी पण इथं देत नव्हते. माझे वडील नको म्हणून, नंतर देऊ, मुलगी बारीक आहे अजून. पण कारण पहिले पारंपार जे होते तर हे वडील माणसाचा शब्द जाणीत होते. माझ्या वडिलांची चुलती होती, आणि त्या चुलतीची म्हणजे चुलतीला सवत होती माझ्या चुलत सासरा म्हणून, ती मरून गेली होती. मग ती दुसरी केल्यावर त्यांनी बहिणीचं नातं लावलंच. मग माझे वडील मला चांगलं आठवतं का माझे वडील म्हणे त्या घरात नाही द्यायची माझी मुलगी. पण ती चुलती म्हणे एक पोर जशी काही कड्यावरूनच पडून मेली म्हण. कुठं पुरीला तोट आहे आपल्याला, एक पोर कड्यावरून पडून मेली. आणि तिचा जो भाऊ होता ना, तो भाऊ म्हणे माझी जर सख्खी बहीण असती, म्हणजे सवतीचा भाऊ होता तो, माझी सख्खी बहीण जर असती तर मला तिथून फिरवून लावलंच नसतं. आणि ही म्हणे माझा जर सख्खा भाऊ असता तो तर मी त्याला फिरून लावलं नसतं. मग माझे वडील त्या चुलतीच्या पुढं शब्दच नाही बोलले, कारण ती चुलती म्हणली का आपल्याला कुठं पोरीला वाटतं, एक पोर कड्यावरून पडून मेली. आणि मग मला ह्या घरामध्ये दिलं. बापरे. मग तुम्ही नवऱ्याला बघितलं पण नसेल, नाही तर गावात होतं म्हणून बघितलं. नाही, गावाच्या गावात होतं, बघितलं होतं म्हणायला तसं नव्हतं काही. पण तोपर्यंत म्हणजे पहिले पोरं काय एवढे हुशार पण नव्हते. हां.
आणि आमच्या टायमाला जे होतं का जे आई वडील करील तेच, बरोबर. मनाने काहीच नव्हतं, अजिबात मनाने नव्हतं. मग तुमचं 12व्या वर्षी लग्न झालं तर ते लहान मुलासारखंच असणार ना हो, तुम्हाला, मी ते लहानच होते काय तोपर्यंत, कळते खूप लहान. कळतच नसणार काय हो. चाललंय आणि काय. पण ते तेव्हा लग्न कसे लागायचे तुमच्या लहानपणी, म्हणजे नाही लहानपणी तेव्हा मग मग तुमचं लग्न कसं लागलं की आमचं लग्न म्हणजे पहिलं मागणं घालायला यायचं, मग ते मागणं घालायचं, मग ते जमलं का मग तिथून पुढं ते दिवस ठरवायचे, ह्या तारखेला लग्न, ह्या तारखेला हळद. पण तेव्हा 5 दिवस लग्न असायचे. म्हणजे आज मुलाला संध्याकाळचं हळद लागायची, तिला तिसऱ्या मांडी हळद म्हणायची. तिसऱ्या मांडी हळद आली म्हणजे 3 दिवस हळद अंगावरला राहायची. मग आज हळद लागली का उद्या सकाळचं मांडव राहायचा. मांडव मग ती संध्याकाळचे देवादे राहायची नवरदेवाची. आणि मग नवरीची त्या दिवशी नवरदेवाचा मांडव झाला ना, त्या दिवशी 4 वाजता नवरीची हळद राहायची. आणि लग्नाच्या दिवशी दुसऱ्या दिवशी मांडव राहायचा. मग ते मांडव घालायचा. लग्न म्हणजे तेव्हा काय असे दुपारी लग्न नव्हते, संध्याकाळचंच लग्न, मुक्कामालाच नवरदेवाचं. पण तवाची लई वेगळं होतं. असा नवरदेव समजा आता यायचा, आता 4 वाजलेत, नवरदेव यायचा का इकून गावातून 4-5 बैलगाड्या जायच्या शिवापर्यंत. आणि तिकून ते वराड तो नवरदेव बैलगाड्यांमध्ये वाजीत गाजीत आणायचा. आणि मग त्या नवरदेवाकडून जी गाडी पहिली जाईल ना, त्या गाडीला नारळ भेटायचा नवरदेवाकडून. मग बाकीच्या वराड भरून आणायच्या. त्या नारळासाठी ते त्याच्या पुढं ते त्याच्या पुढं, म्हणजे माझी गाडी पहिली गेली तर मला नारळ भेटेल, म्हणजे असं होतं पहिलं. बैलगाड्यातच. आणि मग मुक्कामाला आलो, संध्याकाळचं लग्न लागणार, मग तो मुक्काम करणार. सकाळची सर तोंड धुयाला सुद्धा 1 किलोमीटरवर आमची विहीर होती पाण्याची, तिथं होते नवरी नवरदेव तोंड धुयाला जायचं विहिरीवर. मग तिकडं खोबरं खायचं, एकमेकाच्या तोंड थुकायचं, मग आणि त्याला तिथून ते गावात म्हणायचे यायचं. एकमेक ते गुळणागुळणी म्हणतात हा, ना. गुळणा गुळणी म्हणजे नाही, गुळणा आंघोळ करायच्या टायमाला हा. म्हणजे पाण्याच्या गुळण्या घ्यायच्या आणि फेकायच्या. आणि हे तोंड धुयाला गेले का खोबरं खायचं आणि एकमेकाच्या अंगावर थुकायचं, खोबरच खोबरंच. नवरा बायको. हा, आणि मग ते नंतर तोंड धुयाची. मग रस्त्याने सगळ्या मायला पाणी घ्यायला, इथून इथं गेले का घे ग बाई नाव, इथून इथं गेलं का घे ग बाई उखाण. म्हणजे याच्यामध्ये 1-2 तास लागायचे त्याच्यामध्ये. आणि खूप खेळ ना ते लग्न तुम्हाला आठवतात व्हायचं. का काय नाव घेतली होती काय? हो, आता ते नाव जसे ज्याला आवडेल तसे तुम्ही घ्यायचे. कसं घेतलं होतं? कोण? आता मी घेतलं होतं, मी म्हणजे घ्यायला पाहिजे का? हा. झिन झिन जिन्यात उभी होते इन्यात, जायफळ वटीत, लवंगा मुठीत, काळी चोळी अंगात, गुलाल भांगात, नाव कोण घेती एक सोन्या बांबळीची लेक, नाव कोण घेती लाडी, निवृत्ती बांबळीची धाडी, नाव कोण घेती लईन, मारुती बांबळीची बहीण, नाव कोण घेती तानी, आणि सोमाजीरावांची राणी. वा वा वा. म्हणजे काय असं नाव खूप दिवसानंतर ऐकलं. नाही, असेच नाव, जुने नाव हे, आता नवीन नाही, ते नवीन मला पण कळते नाही, हे सगळे जुने नाव. हा. म्हणजे नवरा किती वेळा म्हणेल माझं नाव घे बाबा, नाव ठेव भले तर, पण या अशा पद्धतीनं नाव घे. पण हे सगळं 5 दिवस लग्न हे सगळं हो, होतं. सगळं होतं, वरात बिरात सगळं म्हणजे खूप आनंदाचे लग्न होते ते, असे गाईचं काहीच नव्हतं. मग ते गडंगनेर, हा, आता गडंगनेर होतं का ना तुम्हाला? असणारच ना गडंगनेर. कशाचं? नवरा नवरी ते पहिले जेवायला बोलवायचे ना, हा हा हा, अहो लग्नाच्या ते आधी. शेवया आमच्याकडे शेवया थाट आमरस आणि म्हणतात. शेवया असायच्या. हा हा हा, ते आमच्याकडं म्हणजे मंदिरात जर नवरदेव येऊन बसला तर सगळ्या गावच्या महिला असं, कोणी शेवया कोणी भात, सगळं अख्खं वरात त्याच्यातच पोटभर जेवायचं. आणि परत असं घरोघर सुद्धा नवरी नवरदेव भरपूर न्यायचे. त्याला काय आता म्हणतात गडंगनेर? आमच्याकडे, तुमच्याकडे काय म्हणतात? नाही, आमच्याकडं गडंगनेर म्हणते, आमच्याकडं नवरी नवरदेव तोंड उष्टायला न्यायचा, म्हणजे जेवायला न्यायचा. अच्छा अच्छा. आता पहिले ते जेवायला नेत होते, आता ती पद्धत पण मोडत चालली. आता नुसतं जिरे गेले तिथे चहा प्यायचा, आता चहा प्यायला नेते. नाही तेवढं कोण जेवू शकणार आहे आता? हा, पहिले मग आता ते- चहा प्यायला नेते. समजा वरमाय, आता वरमाय असलं ना, आज लग्न आहे, उद्या लग्न आहे ना मुलीचं, तर मग त्या 4 दिवस आधीच त्या नवरीची आई असेल, नवरदेवाची आई असेल, नातेवाईक 4 दिवस आधीच एकमेकाच्या घरी बोलवतात. आज वरमाई चहा प्यायला न्यायची, तिकडे वरमाई मग तिला साडी, आज साडीवाली लोकडेवाली असली ते द्यायचं, तिची वटी भरायची, हळद कुंकू लावायचं, आणि मग ती नेऊन घालायची. पण त्या हळदीत म्हणजे जसं मुठीत सुपारी धरली ती काढून हा हा, ते खेळायचे ना असे पाण्यामध्ये,
आंघोळी करताना खेळता काय खेळायचे होतं ते? आमच्याकडं. ते काही सुपारी धरायची हातामध्ये आणि नवरदेव असला तर त्यांनी फक्त एक करंगळीला फक्त सुपारीला करंगळी लावायची. हम्म. आणि मुली असली तर मग तिनं दोया हाताने एकाच हाताने ती मूठ सोडायची. हम्म. मग जेव्हा त्या सुपारीला बोट लागलं का मग ती सोडून द्यायची. आणि पैसे खेळायचे, असे ताटामध्ये पाणी ठेवायचं, त्याच्यामध्ये पैसे टाकायचे. जे जास्त पैसे गोळा करील म्हणजे नवरा नाही तर नवरी. नवरीना नवरदेवानं संगच गोळा करते. अच्छा, एकदाच हात हा, घालायचा. ज्याच्या हातात जास्त पैसे येतील, नवरीच्या हातात आले तर नवरी लक्ष्मी तिचे जास्त पैसा तिच्याकडे यायचा असं ठरवायचं. मुलाच्या हातात आलं तर मूल जास्त पैसे वाढवणार. म्हणजे असं हे बरंच होतं. एक असा ओरटा घ्यायचा, त्याचा असा झोळी टाईल करायचा आणि तो जसं काय लहान बाळ म्हणून प्रत्येकाच्या घरोघर 5 घरी तो निर्वायचा. म्हणजे ही जुनी पद्धत होती. ही आता काहीच नाही आता राहिली. काही नाही राहिलं. आता काहीच नाही राहिली. पण हे सगळं तुमचं लग्न झालं, तुम्ही सासरी आल्या, गावातच असलं तरी, मग त्याच्यानंतर शाळा शिकावी वाटली नाही तुम्हाला? नाही सर, मला शाळा शिकवा वाटली होती. कारण माझा इथे छोटासा झाप होता. मी गावात तर मला गंज वाटत होतं, पण तेव्हा माझी परवानगीच नव्हती. मला सासू-सासरे माझे खूप खडतर होते तेव्हा. सगळेच आता त्या हा, काळात पण मग इथं आल्यावर मला वाटलं होतं का शाळा जावा शिकावा. आणि त्या टायमाला मला वाटतं रात्रीच्या शाळा पण निघाल्या होत्या. पण आमच्या इथे शिक्षण नव्हतं. तर गावातून इथं पोपेरवाडी म्हणून आहे, 2 शिक्षक पायी यायचे जायचे, गावातच मुक्काम करायचे. पण गावापासून मग एकाचं नाव साठे सर, त्यांचे नाव काय होते पण आडनावानेच घालचे. एक साठे सर, एक उंडे सर होते. मग मी त्यांना इथं आडवी झाले. म्हणले सर, रात्रीची शाळाला येशाल का हो तुम्ही? आम्ही महिलाच ना, तुम्हाला 10-10, 5-5 रुपये देऊन टाकू, किंवा पुढून काही भेटलं तर ते पण देऊ, पण आमच्या पदरचं तुम्हाला 10-10, 5. म्हणे किती महिला जमा होतील? तर म्हणले मी कमीत कमी 100-150 महिला जमा करील म्हणले. कारण आमच्या सगळ्या महिला अडाण्यात शिकलेलं कोणीच नाही. पण हे लहानपणी हा, नाही हो, लहानपणी नाही. माझं लग्न झाले, मला मुलं झाल्यावर. मुलं झालं हा, मुलं झाले होते. मुलं झाले होते तेव्हा. आणि पण मला वाटलं होतं का शिकावं म्हणून, म्हणजे हे काम नव्हतं तर. पण मला मुलं 1-2 मुलं असतीलच. आणि मग ते येत होते, हो म्हणले. मग मला 2 दिवस महिलाच गोळा करायला. पहिल्या दिवशी मी जवळजवळ 20-25 महिला गोळा केल्या. दुसऱ्या दिवशी 50 महिला गोळा केल्या. आणि तिसऱ्या दिवशी 100-1 महिला आल्या असेल. तर 2 दिवस त्यांनी आम्हाला चांगलं शिकवलं. आम्हाला पण थोडं बरं वाटलं. आणि तिसऱ्या दिवशी मी 100 महिला जमा केल्या. तर ते गावाकडून येत होते. गावाकडून येत होते सर. तर त्यांना गावाच्या इकडे आले आणि त्यांना 2 वाघ भेटले. 2 वाघ भेटले हो, ते असे एकदम मागं सरकत गेले. त्यांनी 2 वाघ पाहिल्यावर. आणि आम्ही इकडं 2 वाजेपर्यंत वाट पाहिली. सर काय येत ना म्हणे, आता येतीच नाही, गेले कुठेतरी, चला. सकाळची येत होते या वाटाना. मी त्यांना म्हणले, का हो सर, तुम्ही 2 दिवस आले, रात्री तर मी जास्त महिला जमा केले होत्या. म्हणलं रात्री नाही आले. म्हणे मावशी, इथून हात जोडायचं तर इथून जोडू, पण आम्ही नाही येणार. म्हणले का हो सर, काय झालं, तुम्हाला कोणी काय बोललं का? नाही म्हणे, आम्हाला बोलाय कोणी नाही बोललं, पण आम्हाला 1 नसून 2 वाघ भेटले म्हण. आणि ते वाघानं जर आम्हाला खाऊन टाकलं तर आम्ही काय करणार म्हणे. आजपासून ताई आम्हाला किती पैसे दिले तर आम्ही येणारच नाही. मग गेली रात्रीची शाळा. 2 दिवसात कुठे शिक्षण होते का? मग पहिले मास्तरमुळे शाळा गेली, हा. नंतर वाघामुळे शाळा गेली, हा, आणि मग पुन्हा तुम्ही शाळेचा नाद नाही, शाळेच्या नादच नाही घेतला. पण मग त्याच्यानंतर शेतीच करत राहिले तुम्ही? नाही, मग शेतीच, वडिलांच्या घरी शेतीच होतं. वडिलांनी शेती काम शिकवलं आणि वडिलांनी शाळा नाही शिकवली सर. पण वडिलांच्या घरी गरिबी होती. पण वडील पण शाळा शिकेल नव्हते. ते 2 महिन्याने मुलं जवळ बसवायचे आणि ते ज्ञान शिकवायचे. समाजात कसं राहायचं, कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं काम करायचं. गरिबी आली तर लाजू नये, श्रीमंती आली तर माजू नये. टाकीचे गाव संसल्या देवपणा येत नाही. चांगल्या कामात मरून निघायचं, पण सरून निघायचं नाही. आणि तुम्ही 7 मुली आहेत, तुम्हाला सांगायला शिकवायला आई नाही आहे. मग मीच तुमची आई ना, आणि वडील मीच आहे. तुम्हाला जिथं दिलंय तिथंच राहायचं, पण माझ्या नावाला बाटाने लावायचा म्हणे. मरून निघायचं, पण सरून निघायचं नाही. त्यामुळं मग वडिलांचे हे शब्द, एक शब्द मी माझ्या डोक्यात साठवून ठेवला. माझं लग्न झाले 12 महिने माझं कसं तरी बरं होतं. नंतर मी गरिबाची मुलगी होते. मला खूप त्रास चालवला आणि खूप काही कुठं काढूनच द्यायचं होतं मला. पण मला इकडं पावा, तर इकडं खूप सासुरवास,
इकडं पावा तर वडिलांनी सांगेल का घरातून बाहेर मरून निघायचं पण सरून निघायचं नाही. मग मी खूप त्रास काढला. मी 25 वर्षे गाईच्या गोठ्यात जेवण वाढून खाल्लं. मी 4 बाळाला पण गाईच्या गाईच्या गोठ्यात का बरं? मग मला कुणी त्रास देऊन काढून द्यायचं होतं ना. अच्छा. हां, मला घरामध्ये 40 वर्ष येऊन नाही दिलं. मग मी संध्याकाळचं जर बाळ जन्मलं तर सगळं काम सकाळचं मी करायचे. तुम्हाला सांगते 7 दिवसाचे बाळ तेव्हा गावात राहत होतो. 7 दिवसाचे बाळ 2, 3, 4 किलोमीटर बसवर मी 7 दिवसापासून काम केलं. सगळं काम केलं शेतातलं. आणि संध्याकाळचं बाळ जन्मलं तर सकाळचं जर पाण्याला गेले तर बाया म्हणायच्या, तू काल डिलेवरी व्हायला नव्हती आणि कधी ग तू डिलेवरी झाली? तर मी म्हणायचे, बाई रात्री 10 वाजता झाले किंवा 11 वाजता झाले. फार एवढा माझा प्रवास खूप कठीण आला. मग पण मी सगळा काढला. कशा? तर माझ्या वडिलांसाठी. वडील म्हणायचे मरून निघायचं पण सरून निघायचं नाही. पण हे सगळं होताना आज ज्याची ओळख आहे तुमची बीज माता म्हणून, तर हे बियांचं कधी सुरू झालं तुमचं? हे बियांचं मग मी हे माझं बालपण आठवलं. नंतर माझ्या मुलांना एक दोन मुलं झाली. आणि मुलं झाल्यावर माझ्या घरामध्ये सगळे करते झाल्यावर थोड्या घरात सुविधा झाल्या. मी इकडं राहायला आले वायली शेतामध्ये. मग सुविधा झाल्या पण जेवढ्या घरामध्ये सुविधा होत चालल्या तेवढे घरात आजार सुरू झाले. मग मला इथून ठाणगाव, समचेरपूर, अकोला पाठीची बाळ बांधायचं आणि दवाखान्यात इथं जायचं. दवाखाना नव्हता गावात? नाही, आमच्या अजूनही नाही. आमच्या इथे दवाखाना अजूनपर्यंत नाही. पण आता हे पद्मश्री राहीबाईच्या गावात दवाखाना नाही तर नाहीच का तरी लोकं- सर दवाखाना सरकारी दवाखाना नुसतं नावाले. तिथं फक्त सिस्टर आहेत. एकच सिस्टर आहे. ती फक्त काही झालं तर गोळ्या देते. अजूनही सर दवाखान्याची सोय नाही. एखादी महिला डिलेवरी व्हायची असली तर इथून जातं. एखाद्याला जीव सुद्धा गमवायला लागतोय. कारण परिस्थिती आता तशीच बरं, आली. इतके आडनीड म्हणजे इतकं हो, उंच आहे. इतकं इथं उंच आहे. खरं तर दवाखाना पाहिजे. इथून जाणार कसा माणूस? नाही, दवाखाना तर पाहिजे. ही तर महत्वाची गोष्ट आहे. पण नाही दवाखाना. मग आता काय मग तुम्ही करायचं? हे सांगितलं पाहिजे. तुम्ही सांगा, विनंती. नाही, माझी तर शासनाला विनंती आहे. आता इथं रस्ता नव्हता, पाणी नव्हतं. लोक आलेले खूप गैरसोय होते. आता रस्ता झालाय सर. रस्ता झालाय तरी अजून पद्मश्री अजून माझ्या गावाला दवाखाना नाही, डॉक्टर नाही. महिलांना इथून अकोल्यापर्यंत लोणीपर्यंत नेता नेता काहींचा जीव गमवायला लागतो. एखादं माणूस सिरियस आजारी झालं तर त्याला सुद्धा लवकर गाडी सुद्धा भेटत नाही हो. गाडीची सुद्धा सोय नाही. आता गावामध्ये असली एखादी गाडी तर त्याला पण खूप मान लागतो. खूप गरीब परिस्थिती आहे इथं. कोणापाशी पैसा आहे, कोणापाशी नाही. मग त्याच्यामुळं खूप अवघड आहे. तर मला एक गावासाठी, समाजासाठी गावात डॉक्टर सुद्धा योग्य पाहिजे का. याला थोडंफार तरी महिला डिलेवरी झाली तर तिला मार्गदर्शन केलं पाहिजे. तिची डिलेवरी व्यवस्थित झाली पाहिजे. कारण गाडी एक पहिला दुसरा प्रश्न डॉक्टर नाही, तिसरा प्रश्न गाडी नाही, नाही. मला पण हे वाटतं की खरोखर महाराष्ट्र शासनाने, मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीत लक्ष दिलं पाहिजे की राहीबाई पद्मश्री आहेत म्हणून फक्त नाही तर राहीबाईंचं काम बघायला, शिकायला हो. इथं शेकडो लोक येत असतात. रोज इथं भेटायला लोक येत असतात. रोज त्या येतात रोज. लोकांना एक चांगल्या रस्त्याने ते यावेत, त्या लोकांना प्रवास बरा व्हावा. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्या गावात दवाखाना नाही ही अतिशय वाईट गोष्ट आहे. लवकरात लवकर ही गोष्ट झाली पाहिजे. आणि माझं एवढं मोठं काम आहे पण आता पाऊस धडधड पडतो आणि सगळा वाहून जातो. आता माझी ह्या वर्षी तर 4 टाईम लागवड झाली तरी सक्सेस झाली नाही. आणि आता इथून पुढं लागवड करून इथून पुढं प्यायला पाणी भेटायचं नाही. मग हे काम मोठं करायचं कसं? उन्हाळ्याचं जर पाणी असलं तर मी सगळं पीक उन्हाळी घेता येईल. मला सगळं शेतामध्ये उन्हाळ्याचं काम करता येईल. ही एक मोठी अडचण आहे माझ्यावाली. हाय थोडीची विहीर इडं पवनचक्कीचे पैसे भेटले होते मला. मी पोरांना एक अनाना खरसता मी थोडीची विहीर काढली. पण ते पाणी प्यायलाच राखून ठेवावं लागतं मला. पण आता हे सगळं झालं, तुमचा संघर्ष होता, हे आजारी पडतायत घरातले लोक हा, ते म्हणून पता तुम्ही हा. हे केलं. पण काय आजार होते म्हणजे? नाही तवय ना. मग थोडे असे छोटे मोठे कोणतेही पण आजार घरामध्ये मला दिसायचेच. मग मला इथून 10-20 किलोमीटर दवाखान्यात जावं लागायचं. मी दवाखान्यात जाता तर एक दिवस मला विचार आला का आपला परवाचा एवढा खर्च होता. मी संध्याकाळचं बाळ झाला म्हणलं तर सकाळचं काम केलं तरी आजार नव्हते. 7 दिवसाचे बाळ पाठीची बांधून मी 4 बाळांच्या टायमाला काम केलं तरी आजार नव्हते. मग हे आजार येतात कुठून?
मग मी आता त्या टायमाला मी सर जाते हो आता जात्यावरून उठून 5 मिनिटात बाळ जन्मायचं. मला माणूस कोणी जवळ लागायचं नाही, फक्त म्हणजे तुम्ही शेजारची त्या बाई 9व्या महिन्यात पण जात्यावर जाते हो. अहो पार पोटात 5 मिनिटात म्हणजे आता जाते हो दळतात, आता कळ निघाली पोटामध्ये, थोडी बाजूला जाऊन बाळ जन्मायचं माझ्यावालं. फक्त नाळ खांडायलाच कोणला तरी बोलून घ्यायचं, एवढंच करायचे मी. म्हणजे घरातच हा घरातच. सुई नसायची का त्या काळात? मग तुम्ही डिलिव्हरी कोण करायचं? नाही गरजच नव्हती, फक्त सुईने फक्त नाळ खांडायला बोलवायची सुई. आणि किंवा जे दुखायला लागलं तर बोलवायची, नाही तर सुईनीची काही गरज बिरज त्याची नव्हती. नाळ कशी करायची? मग ती येळ्याने कापायचं. घरातच? हा अहो काहीच नाही, सगळं येळ्याने नाळ कापायचा. एखादी कोण कापणार ते? शेजारची म्हातारी येऊन कोणी कापायची? कापायचं. हा म्हणजे डॉक्टर नाही काय नाही नाही, काय? डॉक्टर तर मला आयुष्यात नाही भेटला. आणि आताच्या मग जे नंतर सुविधा आता जे आहे, तर पहिल्या महिन्यापासून दवाखाने गोळ्या औषधं काम नाही करायचं, वजन नाही उचलायचं, तरी त्या महिलेचं शिदीर होऊ लागलं. शिदीर झालं संगनमेरात, तर बाळ जातं लोणीला काचात ठेवायला. अच्छा, ते सीझर लोणीला शिदीर संगनमेरात व्हायचं हा. आणि बाळाचं वजन नाही म्हणून काचात ठेवा लोणीला ICU जाते. ला, हा. मग हा प्रकार येऊ लागला. मग मी म्हणजे आपल्या टायमाला नव्हता ना, आता येतोय कुठून, म्हणून मी शोधायला लागले. घरी आले, माझ्या शेतीमध्ये फिरले, इथं खाली आंब्याचं झाड आहे, तिथं आंब्याच्या झाडाखाली बसले. मग मी विचार केला, असं बांधव बसून आता बसले असं का? आपल्या शेतीत आपण पहिलं कोणतं बी पेरीत होतो, आता कोणतं पेरितोय? पहिले शेणखत सोडून शेतीला खत औषधं अजिबात नव्हते. आता किती प्रकारचे खतं देतोय, किती प्रकारचे औषधे देतोय. असा मी विचार करीत बसले. तिथेच माझ्या लक्षात आलं की ह्या केमिकल खतांमुळं, औषधांमुळं, हायब्रीड खाण्यामुळेच घरात आजार सुरू झाले. मग मी ठरवलं माझ्या घरातलं बंद करायचं. संध्याकाळी कुटुंब बसवलं, म्हणले एवढं जे हायब्रीड बियाणं आणतं हे सगळं बंद करायचं, केमिकल खतं बंद करायचे, औषधं बंद करायचे, आपल्या शेतात आणायचेच नाही, पारंपरिक बियाणे हे करायचं. मला घरातले खूप वाईट वाईट बोलले. नाही ते बोलले लहान मोठे, तुला वेड लागलं का, काही डोक्यात फरक झालं का, जे नाही बोलायचं तेच बोलती. मग मला त्याचा खूप राग आला. म्हणले आजपासून मी घरात काहीच बघणार नाही, सगळं काही तुम्ही बघायचे. मी 8 दिवस गप्प बसले. माझा एक नातू आजारी झाला होता, त्याच्या आईवडिलांनी इथं ठाणगावला नेला, त्याच्यावर अकोल्यात 5 दिवस ॲडमिट केला, संगनमेरला पाठवला, तरी मी त्याला बघायला गेले नाही. का तर मला घरातले खूप बोलले होते. पण 3ऱ्या दिवशी मी त्याला बघायला गेले तर त्याची जगायची पण शक्यता नव्हती. मला इतकं वाईट लागलं का हा माझा राग मलाच कामी आला, म्हणून ते बाळ मी घरात नीट केलं असतं. तिथून 4थ्या दिवशी नाशिकला पाठवलं. सर आमच्याजवळ 1 पैसासुद्धा नव्हता राहिला. 1 रुपया दवाखान्याला. 1 मंगळसूत्र होतं गळ्यामध्ये, 1 वाटीन 2 मणी, ते नाशिकमध्ये मोडले आणि मुंबईला नेलं. मुंबईला नेल्यावर 1.5 महिना दवाखान्यात ते बाळ होतं, पण 1.5 लाख रुपये लागले. आणि हा परिणाम माझ्या घरात घडला. तिथे गेलो, मला नातेवाईकांनी मदत केली, गावच्या लोकांनी मदत केली, पैशाची तर मदत झाली. पण घरी आलो मला पिकाची शेती गहाण ठेवावं लागली. आवताचे बैल विकले, 4-5 म्हशी होत्या त्या विकल्या, शेळ्या बकरं विकले. मग तिथून पुढं माझं कुटुंब मी सांगेल तसं ऐकायला लागलं. मग मी जे जुनं मला लहानपणचं दिसलं ना, मी कोणाकडून 1 बी आणली, कोणाकडून 2 आणलं, कोणाकडून एवढे दाणे आणले. माझ्या पद्धतीनं सेंद्रिय पद्धतीनं करून खावं लागले, तर माझे आजार कमी झाले. मग हे मी नातेवाईकांना सांगायचे, बचत गटाला सांगायचे, तेव्हाही लोक मला वेडीस म्हणायचं, चांगलं कोणी नाही म्हणलं. पण माझं काम मी सांगतच राहिले आणि करीतच राहिले. मग हे काम करता करता मी ऊसतोडी कामदार होते. मला समाजात चांगलं काम करायचं होतं. मी रोपं तयार करायला लागले. रोपं तयार करून बचत गटाला 1-1, 2-2 रोपं द्यायला लागले. हळदी कुकाचा कार्यक्रम घ्यायला लागले. त्याला माझ्याकडं पैसा नसायचा वाण म्हणून द्यायला, मी 1-1 रोपच वाण म्हणून देऊ लागले. बाईप संस्था इथं त्या रोप कामानिमित्त आली. बायफचं तर सुरुवात आपण तो विचारूच, पण तुम्हाला हे कोणत्या झाडाखाली लक्षात आलं? हे इथं आंब्याचं झाड, हे आंब्याचं झाड नाही, असंच आंब्याचं झाड आहे, म्हणजे हेच धरून टाका जसं काय ते इथे. पण असं आंब्याच्या झाडाकडनं अशीच बांधव बसले होते मी. त्या बांधव बसून माझ्या लक्षात आलं, ह्या बांधव का या आपल्या ह्या मातीमध्ये आपण पहिलं कोणतं बी पेरीत होतो ना, आता कोणतं पेरीत. म्हणजे गौतम बुद्धाला जसं पिंपळाच्या झाडाखाली साक्षात्कार झाला, म्हणजे हो, मग तसंच मला हे ज्ञानाची प्राप्ती त्या आंब्याच्या झाडाखालूनच मला बी हे सुरुवाती झाली. आणि मग मी गावठी बी गोळा करायला हे लागले. म्हणताना तुम्ही सांगितलं की तुम्ही ऊसतोड कामगार म्हणून पण हो, जायचे. ऊसतोडी कामदार होते मी ऊसतोडी कामदार होते. मी गुराळावर काम केलं, मी संगनमेरला कारखान्यावर काम केलं, टायरवर.
अकोल्याला पण टायरवर काम केलं. टायरवर काय असतं का? टायरवर म्हणजे तो टायर ऊसा तळात घेऊन जायचा, किती 10-10 किलोमीटर ऊस तोडायचा, त्या टायरमध्ये भरायचा आणि मग ती मैला खाली त्याला लाकूड लावायची असा दस असला तर, आणि तो टायर मग कारखान्याला न्यायचा. म्हणजे ते खूप खूप मेहनतीचं काम आहे. ऊसतोडी कामदार म्हणले खूप कष्टाचं काम आहे ते. आणि ते काम करून मी ते काम करून ऊस तोडून आले का मग मी रोपं तयार करू लागले. बरं. आणि मग रोपं तयार करून पाऊस पडला का बचत गटांना देऊ लागले. नंतर हळदी कुकाचा कार्यक्रम घेऊ लागले, त्याला मी रोपच देऊ लागले. नाही, इथं तुम्हाला बाय आणि हा मग बाईफ संस्था बचत गटांबरोबर काम करायला आली वेगळ्या निमित्ताने. मी त्यांना ते रोपं त्यांच्या मार्फत देऊ लागले आणि त्यांच्याकडून मग मला 4 रुपये भेटू लागले. आणि हे बी माझ्यापुरतं मी केलं होतं. पण मग ते अशी मी शेतात बी लावायला चालू होते. साठे साहेब त्यांचे मित्र होते 2-3, ते आले तर त्याने डोक्यावरची टोकरी खाली उतरून ठेवली. मी वट्टेवर बसले. आता इथं जवळ म्हणजे छोटंसंच घर होतं. मग त्यांनी मला विचारलं का मावशी कुठं चालू त्या? म्हणले पाऊस पडलाय चालेल शेतात बी लावाय. म्हणे कशाचे बी एवढे गथुडे नावं सांगता का? म्हणले सर एवढे कुठं तुम्हाला नावं सांगू. मग मला म्हणे मावशी हे कोणत्या बाजारातून आणलंय? तर म्हणले बाजारचं नाही, आहे पारंपरिक जुनं बी आणि घरचे. मग म्हणे लोक नवीन आणतात, नवीन करतात, तुम्ही काय हे जुनं ठेवलं? मग आता जो मी तुम्हाला अनुभव सांगितला ना माझ्या नाताचा, हा अनुभव मी त्यांना सांगितला. त्यांना तो हा अनुभव सांगितले. मग ते 3ऱ्या दिवशी परत आले तेव्हा मी असं राखेतून बी चाळीत होते. म्हणे हे काय करताय? मला पारंपरिक हे बी राखेमध्ये जर ठेवलं तर 3 वर्ष याची उगवून जशी तशी राहते. खाण्यासाठी 10 वर्षापासून राहते पण खराब होत नाही. मग ते म्हणे मावशी का जर एवढं ज्ञान आहे तर हे जगासमोर न्या पाहिजे. मग मला त्या बाईफ संस्थेने खूप मदत केली आणि त्यांच्यामुळं काम जगात गेलं. पण मग त्यांच्या मदतीनं माझ्या शेतामध्ये एका बीपासून किती बी तयार होतं, एका काडीला किती फुटवा होतो, एका दाण्यापासून किती दाणे तयार होते, हे मी सगळं माझ्या शेतात करून दाखवलं. 4 जाती हायब्रिड भातं लावले, 4 जाती गावठी भातं लावले. रासायनिक खत दिलं नाही. रासायनिक खत ना दिल्यामुळं हायब्रिड वाण होते, त्याला लोंबीसुद्धा आली नाही आणि गावठी वाण होते त्याला दाणे आले. हे मी माझ्या शेतातच करून दाखवलं. मग तुम्ही मगाशी म्हणला की राखेत बी ठेवल्यावर ते 3 वर्ष त्याला हो, येतं. 3 म्हणजे वर्ष ती आपली पेरता जुनी येतं. पद्धत होती. हो, जुनी पद्धत. आणि मी अजून जुन्या पद्धतीनंच काम करते. पण मग बियांसाठी काय जुन्या पद्धती होत्या आता तुम्ही ज्या तुम्हाला पटल्यात की अनुभवातून? नाही, मग पहिले मातीचे मडकं होते असे, ते छोटं असलं त्याला मरचाण म्हणायचे, मोठं असलं तर त्याला कोथळी त्याची म्हणायची. उतरंड असायची. हा, उतरंड असायची. काय बांबूच्या कणग्या असायच्या त्याच्यामध्येच. आता जरी म्हणजे आमचा स्वयंपाक अजून राख चुलीवरच आहे. म्हणजे राखेला काय कमी इथं आमच्या इथं नाही आहे. का तुमच्याकडे गॅस नाही आला? गॅस आलेत मग? पण ते आमची पारंपरिक सवय, तो चुलीवरचा स्वयंपाक वाढ लागतो. हम्म. चांगला स्वयंपाक म्हणलं तर चुलीवरच. पण मग त्या बिया साठवण्याच्या काय काय पद्धती तुमच्या? मग ते आता शेंगा वाळल्या ना, समजा हे काय चवळी असेल, वाल असेल, गेवडा असेल, त्या शेंगा कुटायच्या, त्या वाळवायच्या, ते दाणे निवडायचे. चांगला दाणा असला तो बियासाठी ठेवायचा, खराब दाणा, किडका दाणा, बारीक दाणा तो दाण्यासाठी ठेवायचा. मग ते पूर्ण वाळवायचं. ते वाळवलं 1 दिवस घरात ठेवायचं. मग ते असं कटोरीमध्ये टोकरीमध्ये घेऊन त्याच्यामध्ये राख आधीच चाळून ठेवायची, ते राख पण वाळून ठेवायची. मग ती राख मिक्स करायची आणि ती मातीच्या मडक्यामध्ये भरायची आणि ते वरून परत खालचं मडकं भरलं तर ते शेणा मातीनं लिपून घ्यायचं. तेव्हा मग परत वरचं भरायचं. ते वरचं पण शेणा मातीनं लिपून घ्यायचं आणि त्याच्यावरचं भरायचं. म्हणजे ही पद्धत आमची जुनी. आणि भोपळा हे बाकीचं? भोपळा जे आहे ना, तर हे भोपळा मी तोडून तसेच ठेवते. हम्म. कारण तो वेलालाच पूर्ण वाळून द्यायचा. फक्त डांगर आणि काकडी हे 2 नाही याला वाळते. नाहीतर मग का दोडका असेल, भोपळा असेल, घोसाळा असेल, हे यालाच वाळून द्यायचं. आणि याला वाळल्यावर मग ते असं टांगून ठेवायचं. मग आपल्याला जेव्हा पाहिजे ना तेव्हा ते बी काढायचं. म्हणजे ते बी 10 वर्षापासून जरी तो 3 वर्षापासून तो भोपळा टांगून ठेवला आणि त्याचं बी काढून लावलं तरी पण ते येतंय. अच्छा अच्छा. पण सगळ्यात कठीण बी कोणतं आहे की त्याला लवकर रुजतच नाही, लवकर उगवतच नाही? नाही, कठीण म्हणलं तर मी 1 वर्ष 3,500 करवंदाची लागवड केली होती. ते बी मी पहिल्यानंच लावलं होतं. आता ते काय कोणी लावित नाही. मी लावलं ते करवंदाचं बी.
लावलं पण ते बी 2 महिन्याने उगवलं पिशव्यांमध्ये. हम्म. तर त्याच्यामध्ये 1-1.5 महिन्यानं मी दुसरं बी टोचून दिलं का मग हे काच जंगलात तर बी आणलं मी करवंद खुडून 2 आणले महिन्यात नाही आलो आता आणि काय त्याचं बी काढलं. हे उगवतच ते मला माहीतच नव्हतं का याला 2 महिने लागतात. सगळ्यात बी उगवायला करवंदाच्या टायमाने लागतं. पण ते एकदा उगवलं तर त्याला कुठलंच व्याव नाही. ते कधी पाण्याचं- मरतही नाही आणि कधी वाळतही नाही. पाण्याचंही चिंता नाही हा की- त्याला पाण्याची गरज नाही. आणि आपल्याकडं आता नष्ट झालेल्या बिया कोणत्या आहेत म्हणजे जे आता तुमच्या लहानपणी होतं पण आता दिसतच नाही झाड नाही जर माझ्या लहानपणचं जेवढं बी आहे ना तेवढं मी जतन करून ठेवलेलं आहे. झाडांचं जे जंगली झाड आहे ते पण आमच्या इकडं आहेत आणि हे भाजीपाल्याचं जेवढं आहे तेवढं मी जतन केलंय. फक्त 16 जाती मी भाताच्या तयार करून शेतकऱ्यांना दिल्या 5 वर्षे. पण काही नाही वाढवल्या, काही नाही वाढवल्या. आता माझ्याकडं भाताचं फक्त 3च प्रकार ठेवले मी. काळ भात, कोळपी आणि डवळू भात. हे जुन्नर ह्या साईडचा इकडच्या भागात काळभात जास्त आहे. हा काळ भात काय जास्त होतो. वैशिष्ट्य असतं काळभाताचं? नाही काळ भातच आता लोक म्हणतात डायबिटीला चालतोय तो भात, चांगला चालतोय. पण त्याला उत्पन्न कमी पण आरोग्याला खूप चांगले. आणि त्याला पण पहिले राईभोग, जिरवेल, वरंगळ, काळ भात, आंबे मोर हे भात खूप दर्जेदार होते. पण हे लोक आता करत नाही कारण आता लोक म्हणतात ते खूप वाढतं, ते पडून जातं. मग आता हे हायब्रिड वाण आले. पण हे गावठी जे अन्न आहे हे एकच टाईम खाल्लं आणि हायब्रिड अन्न 2 टाईम खाल्लं तरी लवकर भूक हायब्रिड अन्नाने खाल्लं तवाच लागल. त्यांना जास्त भूक लागते आणि गावठी 1 टाईम खाल्लं तरी त्यांना भूक नाही लागत. मग मी लोकांना म्हणते का ज्याच्यात चमक आहे त्याच्यात धमक नाही. जे दिसायला चांगले ते आरोग्याला घातक आहे. आणि आजकाल सगळं आरोग्याला घातक आहे तेच आपण खातोय. रानभाज्या एक तर औषधी, एक रानभाजी, एक औषधी वनस्पती. आम्ही 4 महिने रानभाज्या खातो. आता माझ्या नाताने घराभोवतीने त्या चाईचं येल, चाईची वेलाची भाजी होती, मोराची भाजी होती. ते घराभोवतानी आणून लावलेले. जंगलामध्ये सुद्धा खूप जवळजवळ 20-25 प्रकारच्या भाज्या आता आमच्याकडं. पाऊस पडला का आम्ही जास्त करून रानभाज्या खातो. पण असं लहानपणापासून बघतो तुम्ही म्हणजे आता वेगवेगळा तुमचा भाग वेगळा आहे, तुमच्याकडे भात होता. पण असं लोक रोज भात नाही खायचे आमच्याकडं मराठवाड्यात. सणाला भात व्हायचा. एक चपाती रोज नसायची गव्हाची. नाही चपाती तर नव्हतीच पहिली. मग आमचे पहिले चपाती सणावारालाच होते आमच्याकडे बी. आणि भात हा पहिल्यापासून आहे. म्हणजे आमच्या लोकांना तिन्ही टाइम पण तो भात आहेच. कारण तो आहे. पण चपाती कधीतरी सणावारलाच भेटायची नाही, इतर टायमाला नाही. आणि आता बाकी खेड्यात कुठेही सगळ्या चपात्याच होऊन गेल्या. आता नाचणीची भाकर आता आज मी सर्दी झाली, मला काल परवापासून सर्दी झाली. अशी जर सर्दी झाली तर आमच्या इथे जुने माणसं नागलीची भाकर आणि लसणाची चटणी. आणि ही इकडे एक कुंड आहे म्हणजे असा कुंड म्हणजे 20 पडेल त्या कुंडात. माझ्या वडिलांच्या घरापाशी शेतापाशीच आहे. तिथे काय पहिलं पाणी बिणी काय नव्हतं पण 20 पडली त्या इजानं पाणी काढलं असं कुंड आहे. तर त्या कुंडाचं असं वैशिष्ट्य आहे, माणूस आजारी झालं नागलीची भाकर आणि लसणाची मिरची खाली आणि ते पाणी जर पिलं आपण तर आजार लगेच बरा होतोय. हे वैशिष्ट्य त्या कुंडाचं आहे. आणि किती उन्हाळा कडक असला तरी त्याची एवढी धार आहे पाण्याची. आणि पावसाळ्यामध्ये की आजूबाजूला किती धो आपल्या एवढले पूर चाललेला असला ना तरी ती धार एवढीच आहे. कमी होत नाही आणि जास्तही होत नाही. मग आमच्या इथल्या महिला काही बाहेर गावाला देईल ना ते कधी आजारी झाले तर ते कुंडाचं पाणी मागतात आणायला. मग आता बाटल्या बिटल्या ह्या किटल्या आता निघाल्यात. पहिल्या चऱ्या असायच्या त्या चऱ्या भरून पाणी दुसऱ्या गावाला घेऊन जायचे. पण आता त्याला सुद्धा कोणी मानित नाही. पण मग तुम्ही हळूहळू ते अभ्यास केला बीजाचा म्हणजे तुमचाच अभ्यास हा. तुम्ही कधी पुस्तक वाचलं नाही का? काही तुम्हाला कोणी आता पुस्तक मला वाचताच येत नाही तर मी म्हणजे वाचू पुस्तकातून नाही वाचलं तुम्ही बियाचं काही? मी फक्त शाळाने मी शिकले. पण ह्या निसर्गाच्या कुशीत राहून मी निसर्गाची शाळा पूर्ण शिकले. मला ह्या मातीमध्ये काय रुजवायचं, काय लावायचं, इथं कोणतं बी लावायचं, इथं कोणतं बी लावायचं हे मी पूर्ण शिकले. आणि हा पूर्ण माझा निसर्गाचाच अभ्यास आहे. पण मग तुम्हाला असं आता ह्या वेळेस पावसात तुमचं वाल असं झालं नाही किंवा सोयाबीनला नुकसान झालं
आता त्या निसर्गापुढे हातबल, पावसापुढे माणूस तुमच्यासारखा माणूस नाही पण काय हातबल. करणार आहे आता त्याला पावसाला. आता माझं हे सोयाबीन तर हो काही बी, पण ह्या टायमाला माझं जवळजवळ 10-20 किलो कारलीचं बी तयार व्हायचं. दोडके पण असे निभरून कुलवांबायचे वावरामधून. पण ह्या वर्षी कारली न दोडका अजिबात नाही. आता लावलेली मग आता आली तर ठीक, नाही तर या वर्षी माझ्यापुरतं बी मी तर राखून ठेवलेलं आहे. कारण सर माझं जे बी आहे ना, ह्या वर्षी जर नाही पिकलं ना तर पुढच्या वर्षाला जुनच राखून ठेवते मी. कारण आता ह्या वर्षी तुम्ही बघितली कारली जास्त आली नाही, नाहीच आली तर पुढच्या वर्षी विकत आपण कुठून आणायचं, मला विकतच आणावं लागेल ना. मग मी थोडंसं बी पुढच्या वर्षासाठी घरातच ठेवते. जपून ठेव. पण विकत काय आणायचं पण आता हे नाही. कारले, काकडी, गाजर हे सगळं असं दिसतंय बाजारात की ते खाऊ सुद्धा वाटत नाही, खाऊ त्याची सुद्धा चव वाटत काय नाही. राहिली आणि खाऊ नये मी तर म्हणते सर, तुम्ही काही खा पण चायना माल कधीच खाऊ नका. मला ह्याच्यावरून लोकांनी विरोध केलेत भरपूर. मला ह्या कामामध्ये पहिला विरोध घरातून झाला, दुसरं विरोध बचत गटातून झाला. बचत गटाच्या बायाच्या काय तिला पैसा नाही भेटत, फायदा नाही भेटत, ती उगच करते, उगच जाती धावती, करू द्या तीच तिला, आपण नाही करायचं. मला पहिल्या सूट बचत गटाने खूप साथ दिली. 1 किलो जर बी दिलं तर 2 किलो मला आणून दिलं त्याने. मग पण मी नाही हे कामाची. मागून कृषी खात्यावाल्याने विरोध केला, कंपनीवाल्याने केला, दुकानावाल्याने केला, पण मी बाकी खंबीरपणे उभी राहिले माझ्या स्वतःच्या मनानं. तुम्ही करा अगर नका करू, माझ्यापुरतं मी करते. पण तुम्ही बाकी कधी ना कधी तुम्हाला इकडंच वळावं लागणार आहे. आता सेंद्रिय. मोठमोठ्या कृषी केंद्रावर मला कुलगुरू बोलवतात. हम्म. आता आयुर्वेदिक डॉक्टर इडे येतात, BS आगरीची मुलं इडे येतात, आणि BS आगरीवाले माझ्याकडे बी मागतात. तुमच्याकडे कोणते दुर्मिळ बिया आहेत आता इथं, नावं काय त्याचे थोडक्यात? नाही दुर्मिळ तर नाही, फक्त अजून पिकलं तर आता हे पे माझ्याकडं सेंद्रिय ओरिजिनल कोणते आहेत? वजन गोडवाल, कडूवाल, काळावाल, तांबडावाल, ह्या झाल्या 4 वालाच्या जाती. लाल वालवड, सफेद वालवड, बुटकी वालवड, आणि हिरवा लांब घेवडा, हिरवा आखूड घेवडा, सरवण घेवडा, लाल शिराचा घेवडा, लाल शेंगाचा घेवडा, सफेद घेवडा, हिरवा लांब घेवडा. म्हणजे ह्या घेवड्याच्या आणि वालाच्या म्हणलं तर माझ्याकडे 19 जाती आता. अरे बापरे. आणि प्रत्येकाची एक एक सरी लावली. आणि हे डांगर म्हणले तर एक लांब डांगर, एक गोल डांगर आणि एक ढवळी चकी. तर आता माझे डांगर पाऊस नाही इथं पाहतात तरी प्रत्येक ठिकाणी वेल आहे. आता घरावरचे काय संपलेत, हे यंठणे कुठं म्हणजे कुठं तरी मी बी खोसेल, जिथं येईल तिथं येईल, आणि जिथं नाही का येईना तर हे बी लोक मला आता कुठे कार्यक्रमाला गेले का मला म्हणतात तुम्हाला हे बी कसं काय ओळखू येतं एवढं. मग मी लोकांना विचारतो, आईला किती बाळ झाले ना तर ते आईला ओळखायला येतातच. वा वा. मग हे लहान बाळांसारखं मी आज त्यांना सांभाळते, जोंबाळते, लोकांना देते, मग ते मला ओळखायला येणारच ना. तर सगळे बिया तुम्हाला ओळखता येतात, मला नावं हा येतात. सगळे बी ओळखता येतं. पण ह्या सगळ्यात म्हणजे एवढं काम केलं तुम्ही, त्याच्यानंतर ओळख मिळाली, पुरस्कार मिळायला हो. लागले. पहिला पुरस्कार कोणता मिळाला तुम्हाला? नाही सर, पहिला पुरस्कार ना मला वरुडी कांचनला भेटला बाईप संस्थेचा. अच्छा अच्छा. मला एवढाच पुरस्कार आठवते, बाकी काय आठवत नाही. नाही, पण तुम्हाला तर पद्मश्री आहे पुन्हा त्याच्या आधी- सगळं आहे, नुसते पुरस्कार आणते आणि घरात ठेवीते. हा कोणता कधी भेटला आणि कोणता कधी भेटला हा मला विचारही नाही. पण तुम्ही- माझ्यावर फुटून किती गेले असतील पुरस्कार या जुन्या बँकेमध्ये, त्यांचा मी कधीच नाही विचार केला. आणि पुरस्कार आज एवढे आहेत ना, हे पुरस्कार माझे नाही आहेत. मी पण ते म्हणते लोकांना कळणार नाही जुनी बँक म्हणजे ह्यांची बियांची बँक हा आहे, बियांची बँक आहे, पैशांची बँक नाही. हे मी सांगते लोकांना का माझ्याकडे पैशाची बँक नाहीये, पण बियाची बँक आहे. आणि पण ती महाराष्ट्रामधली जुनी ही बँक पहिली काय होती? बियाची म्हणजे बँक आहे. मी घर बघितलं येताना हे हा, तुमचं. आहे ना. ते जुनं घर मग आता ते बंद केलं, हे झालं. अहो ते बंद म्हणजे जुनं पहिलं त्याच्यावर गवत होतं, नंतर पत्रे टाकले. मग आता ते पुरस्कार भीतीवर आणून ठेवायचे, खालून ते पुरस्कार राहायचे, मडके गाडगे राहायचे. मग मध्ये खूप कमी जागा झाली, पाहुणे रावळे येऊन बसायला. मला त्या कामाचा खूप कमीपणा येऊ लागला. लाईट पण नव्हती आणि असे कॉलेजचे मुलं आले तर सगळं अंधार होऊन जायचं. मग मला खूप कमीपणा येऊ लागला त्या कामाचा. मग मी पुण्यात गेले पुरस्कारानिमित्त. तिथं लोक पुरस्कार घेऊन मन व्यक्त करीत, इडं पुरस्कार भेटला, तिथं भेटला, 2 भेटले, 3 भेटले. मला लय त्या लोकांचं विशेष वाटलं. मला एवढे पुरस्कार भेटले, पण हे पुरस्कार घेऊन करतात का हे लोक, एवढं मन व्यक्त करतात.
आणि मग मी स्टेजवर जाऊन खरोखर म्हणले, एवढं पुरस्काराचं नाव सांगतात, मला किती भेटले हे सांगता नाही येणार म्हणले, पण यांना ठेवायला जागाच नाही म्हणले. आणि काय करू या पुरस्काराने, काय माझं पोट भरत आहे का? मी ह्याच भाषेमध्ये सर बोलले. माझं काम मोठं आणि भूषण खोटं म्हणलं. माझ्या इथे 4 पाहुणे येतात, कॉलेजचे मुलं येतात, लाईट पण नाही, मला बी ठेवायला जागा नाही. आणि हे लोक एवढं मन व्यक्त करताय, माझे ते पुरस्कार किती फुटून आणि किती मी फेकून दिलेत म्हणले, हे नाही मला सांगता येणार. पण ही माझ्याकडं पैसे असतं तर मी शेड बांधला असतं, पण त्याला माझ्याकडं पैसे नाही. हे काम करावं का सोडून द्यावं? मग चंद्रकांत दादा पाटील म्हणतो, ताई हे काम तुम्ही सोडू नका, हे काम समाजाचं खूप महत्वाचं दादा आहे. पाटील म्हणजे मंत्री. हा, मंत्री. आणि मी तुम्हाला एक घर आणि एक बीज बँका बांधतो म्हणले. दादा मला जर घर बांधलं मी जलंबर उपकार नाही विसरणार, आणि मला नको बांधू, मी आहे त्याच घरात राहील, पण माझ्या आलेल्या पाहुण्यांना, आलेल्या विद्यार्थ्यांना दिलं बांधून ना, तर तुमचे उपकार मी मर्यापर्यंत नाही विसरणार. त्यांनी मला 1 महिन्यात एवढं घर बांधले. आजही ते घर समाजासाठीच मी वापरते. आणि नवीन जे वृक्षबँकाने घर आहे हो, ते. हे नवीन जे आहे ना, हे त्यांनी बांधून दिले. बरं. तर ते आजही सगळं समाजासाठी आहे. आणि एक पण म्हणजे बहीण, आले होते का, बघितलं का त्यांनी उद्घाटनाला आले होते ना. मग उद्घाटनाला आले होते आणि त्यांनी मग एक बहिणीचंच नातं लावलंय, तर त्यांचे उपकार नाही मी कधी विसरणार. आणि काही एक बहीण म्हणून भेट दिली म्हणून मग बहीणचं नातं लावलं. मी त्यांना रक्षाबंधनच्या दिवशी बियांच्याच लाख्या पाठवते. मी इथं रांगोळ्या दिवाळीला बियाच्या काढते, आकाशकंदील बियांचा, गणपती बियाचा, रक्षाबंधनला लाख्या पण बियाच्या. आणि त्यांना लाख्या देऊ लागले, तर आता माझ्याकडं जास्त लोक इकडे महिनाभर लाख्या बांधा येऊ लागले. त्या बियाच्या लाखीचं असं वैशिष्ट्य दिलं, आपल्या हातामध्ये आपल्या बहिणीनं 500 रुपयाची लाखी घेऊन बांधली तरी ती कधीतरी फेकूनच देतो. 4-5 जातीचं बी जमा करायचं, त्या बियाची लाखी बनवायची, त्या बियाचं आयुष्य ते बी हातात ठेवायची, थोड ठेवायची, ती लाखी कुठंतरी मातीमध्ये ते बी रोजवायचं. त्या बियाचं आयुष्य वाढेल ना, तसं लाखी बांधणारचं सुद्धा आयुष्य वाढेल. अशी संकल्पना करून मी प्रत्येक ठिकाणी मुलींना सांगते का तुम्ही पण हे केलं पाहिजे. का हे एक येल वाढता राहतो ना, आयुष्य वाढतं राहतं. आणि आता लोक काय काय वाढदिवस साजरा करतात. मी मुलांना विचारते, तुम्ही वाढदिवसाला काय करता? ते म्हणतात आम्ही केक कापतो, कुठं पार्ट्या देतो. मग हे केक मी हॉटेलमध्ये पाहते कधीतरी का तिथं पार्ट्या देतात, केक कापतात, पण पार्ट्या मोठ्या. मग एवढं न करताना मी म्हणते तुम्ही 4 जसे ऐपत असलं ना तसे 4 रोपं घ्या, ते मित्रमंडळीला वाटा, ज्याला शेत असेल ते बांधव लावा, ज्याला शेत नसेल ते रस्त्याच्या कडाला लावा. रस्त्याच्या कडाला कोणशी हरकत नाहीये नाही का. आणि त्या झाडाचं आयुष्य वाढेल तसं आपल्या सुद्धा वाढदिवसाचं आयुष्य वाढेल. त्या झाडाच्या सावलीला कोणीतरी येऊन बसल, तो आशीर्वाद आपल्याला भेटेल. तुम्हाला माहिती आहे का आता वाढदिवस कसे, ते अख्खा केक एक कापायला असतो आणि एक तोंडावर मारायला असतो, तोंडावर फासायला. मग मी हे सांगते मुलांना. एवढी नासधूस. आणि माझे तर नातू आहेत सर, कधीच वाढदिवस साजरा करते नाही, कधीच नाही करते. मग या वर्षी मुंबईला गेले होते ना, मी आधीच 10 लाख्या पाठवून दिले होते. आपण मुंबईला गेले होते आणि ते पुण्यात होते, मग मी पुण्याहून गेले त्यांना लाखी बांधायला. मी गेले तोपर्यंत कोणशीच लाखी बांधेल नव्हती त्याने, चंद्रकांत दादानी. अच्छा, बरोबर. हे असं काहीतरी काम झालं तर चांगलीच वाटते गोष्ट. ह्या पूर्ण ह्याच्यात म्हणजे तुम्ही जेव्हा पुरस्कार घ्यायला गेले दिल्लीमध्ये, म्हणजे आता तुम्ही बऱ्याचदा गेला असाल दिल्लीत? बरेच टाइम गेले होते. विमानाने गेला? विमानानेच गेले होते. पहिल्यांदा विमानात बसला तेव्हा काय? पहिल्याने नारी शक्ती घ्यायला गेले तेव्हा बसले, तेव्हा मग मी सांगते ना, लय भीती वाटली होती मला. विमानात बसवस तर ते उडवस तर मला जास्त भीती वाटली. तिथून पुढं मग नाही काय वाटलं. मग आता किती टाइम गेले तरी मला नाही भीती काहीच नाही वाटत. पण तुम्ही असे गेल्यावर आता ही बाई नथवाली अशी एवढी नाही, मग ते लय वेगळं दिसतंय. बाहेरच्या याच्यामध्ये गेलं ना, मी दिल्लीमध्ये नारी शक्ती घ्यायला गेलो आम्ही, आणि तो घेऊन आलो, पद्मश्री घ्यायला गेलो. तो एक आमचा शिरूचा एक सांबरे सर म्हणून तिथं मोठा ऑफिसर होता विमानतळावर. तर आम्ही चालू होतो साठी साहेब पुढे मी मागं, आणि त्यांनी लांबून पाहिली त्या ऑफिसमधून. त्यांनी का ही 9 वारी नाकात नथ आणि 9 वारी पातळावाली बाई ही कोणीतरी महाराष्ट्रामधली असेल म्हणून. ते असे घाई उठून आले आणि डायरेक्ट मराठीत बोलले, मावशी तुम्ही कुठले, मावशी तुम्ही कुठले. मग आमच्या साहेबांनी मागं फिरून पाहिले, म्हणले भाऊ आम्ही नगर जिल्ह्याचे आणि अकोला तालुक्याचे. मी पण नगर जिल्ह्याचाच आहे म्हणून.
मग त्यांची खूप मोठी ओळख झाली आणि तिथून मग त्यांची आजपर्यंत त्यांची माझी चांगला एकदम गरोबा पण झाला. आता जसं विमानाचं हा. तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये पण राहिला असाल, हो राहिलो ना. मग तिथला काय अनुभव होता? नाही तिथला अनुभव म्हणजे हे भरपूर गाव होता. ते डायरेक्ट 5 स्टार हॉटेलमध्ये, नाही मग मला गाईच्या अनुभव गोठ्यापासून 5 स्टार हॉटेल. हा हॉटेल. आता ते गण मी म्हणते आता मला गलीत जाता येत नव्हतं सुरुवातीला, पण गलीपासून दिल्लीत गेले आता मी. तर हे सगळं बाईफ संस्थेमुळं आणि साठे साहेबांमुळं गेले. आणि खरं म्हणलं तर एवढं माझं काम ह्या मातीनं मोठं केलं म्हणून मी आज एवढी पण आता जगामध्ये तुम्ही एवढं मिळते. ऑर्गॅनिक सेंद्रिय बिया, ते जेवण आवडतं का तुम्हाला त्या हॉटेलचं? नाही आवडत सर. आता मी आज हॉटेलमध्ये जेवले ना, चपाती आणि हिरव्या मिरचीचा ठेचा खाऊन आले. कारण मी रात्री पण जेवले नव्हते तब्येतीमुळं, मला आज जास्त भूक लागली होती. सकाळी एवढा हुकमा खाला होता. तर तुम्ही त्या तिथलं 5 स्टार हॉटेल मधला नाश्ता ते नाही मी काहीच मला आवडत नव्हतं तिथं फार काही नाही. मी कुठेही गेले तर मी ज्वारीची भाकर मागते, बाजरीची, नसल्या टायमाला चपाती. मी रोटी सुद्धा नाही खात. आणि माझं हॉटेलमध्ये भाजी कोणती, हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा लोणचं किंवा कच्चा कांदा, हेच मी खात असते. आता आज जरी मी हॉटेलमध्ये जेवले ना, मग दिल्लीत पण चपाती पिठलं भाकरी मागं. हा जी दिली ते मला खाली राष्ट्रपती त्या सजन हॉटेल आहे ना, त्याच्यामध्ये मी पिठलं महाराष्ट्र भाकर, सजन. महाराष्ट्र सजन, पण ते- मी त्याच्यामध्ये पिठलं किती आम्ही 3-4 टाइम गेलतो ना, मला तिथलं पिठलं भाकर किंवा 5 हिरव्या स्टारला मिरचीचा नसेल, ठेचा. 5 स्टारला नाही, हा? 5 स्टारला नाही तिकडं काहीच नव्हतं भेटत. मग 2 दिवस होतो ना आम्ही, माझं पोटच नाही भरलं तिथं. कारण मला तिथलं काय आवडतच नव्हतं, तर काय करणार. गंज भारी हॉटेल, पण मी हॉटेलमध्ये कुठे गेले तर माझं हेच खाणं आहे. आणि घरी येऊन जाताना मी डबा घेऊन जाते 1 दिवसाचा, पण दुसऱ्या दिवशी मला अडचण होती. काल मी डबा घेऊन गेले होते. पण आता ह्या कामाचं पुढं काय व्हावं असं वाटतं? म्हणजे तुम्ही जे नाही चालू ह्या केलंय. कामाचं मी तर म्हणते, माझी एक शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे. आणि समाजामध्ये बाकीचे भरपूर कामं करतात लोक, पण मला जोडी जर असे प्रत्येक गावोगाव जर माझ्यासारखी एक रायबाई तयार झाली किंवा एक मुलगा तयार झाला, तर माझं तर असं स्वप्न आहे, हे DCB प्रत्येक गावात पिकलं पाहिजे, प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधात पिकलं पाहिजे. प्रत्येक गावात एक DCB याची पैशाच्या बँका गावोगाव गलोगल्या, तशी DCB याची बँक एक गावात झाली पाहिजे, प्रत्येक गावात. आणि प्रत्येकाचं आता काम तर गज मोठं, पण प्रत्येकाचं ताट विषमुक्त होईल ना, तेव्हा माझं समजेल का माझं काम मोठं झालं म्हणून. आणि आता हे पुरस्कार आहे, तुम्ही म्हणता मला एवढे नारी शक्ती पुरस्कार, मी म्हणते हे पुरस्कार माझे नाही, हे सगळे ह्या माझ्या मातीचे, माझ्या बियाचे आणि माझ्या शेतकऱ्यांचे. कारण ह्या मातीची मी नाळ जोडली म्हणून ते पुरस्कार मला भेटले. तर सगळे पुरस्कार ह्या मातीलाच मी समिस्त करते. बरं बरं बरं. मग मगाशी तुम्ही बोलता बोलता म्हणल्या की पुरस्कार घेताना मन व्यक्त केलं. हा, ते बाकी आम्ही लोक बोलताना म्हणतो मनोगत व्यक्त केलं. मनोगत व्यक्त पण त्या करते. मनोगतपेक्षा मन व्यक्त केलं किती गोड वाटलं ते. हा. आणि तुम्ही खरोखर जे मनात होतं ते बोलला, त्याच्यानंतर तुमचं घरही झालं. पण आता तुमची सगळ्यात मोठी इच्छा काय आहे सरकारकडून म्हणा किंवा काय, की काय घडलं पाहिजे तुमचं काम म्हणून? नाही माझं वैयक्तिक तर मी कधी मागतच नाही, पण मी समाजासाठी मागते. मग आता माझ्या इथं लोक येतात, मला आता सध्या मी तुम्हाला किती 18-19 जातीचा वालगेवडा दाखवला, थोडीशी भेंडी तिथं दाखवली, थोड्याच्या मिरच्या दाखवता आल्या, कशा थोडं. तसं उन्हाळ्याचं जर पाणी असलं तर मला भरपूर दाखवता येईल, पिकवता येईल ना, आणि शेतकऱ्यांना बी पण देता येईल जास्त, नाही का. माझी एक गावामध्ये दवाखान्याचा प्रश्न, का माझ्या गावामध्ये एखादं बाळ आजारी झालं, एखादा महिला डिलेवरी व्हायची असली किंवा एखादं म्हातारं माणूस आजारी झालं, तर कुठलीही सोय न्यायची नाही. ना इथं ॲम्ब्युलन्स, ना इथं ST, ना काही. मग कुठंतरी बाहेरून गाडी बोलावं लागती, तेव्हा ती महिला दवाखान्यात न्यावं लागती. तर इथून अकोल्याला जाता किंवा सिन्नरला जाता एखाद्याला जीव पण गमवायला लागतो सर. ही मोठी परिस्थिती नाही, माझ्या आम्ही इथे. आता खरोखर आणि हा तर पाण्याचा प्रश्न- एक प्रश्न आहे. आता जरी येताला गुरवासरांसाठी ठेवते, पण माझ्या पूर्ण गावाला प्यायला पाणी सुद्धा उन्हाळ्याचं बाहेरून टँकर येतोय. नाही, हे आणि खरं हा गाव तर काय पद्मश्रीचं, पण बाहेरून टँकर येतात. पद्मश्रीच्या गावाला विहिरीत वाहतात, तेव्हा तिथून डोक्यावर अजून आमच्या महिला आता ही वाडी पोपेरवाडी इकडे खाली तलाव आहे, ह्या तलावाच्या खालून 3-3 हांडीनी पाणी वाहतात उन्हाळ्याचं. अजून आता सध्या पाणी आहे म्हणून आता हाय, नाही तर तिथून 3-3 हांडीनी पाणी वाहतात अजून.
पद्मश्री भेटल्यावर सहसा माणसं शांत होतात, काही मागत नाहीत. पण तुम्हाला स्वतःसाठी नाही, गावासाठी दवाखाना हो. पाहिजे, तो तुमचा विचार पोचवलाय तुम्ही, तुमची मागणी पोचवली, रस्ता पाहिजे. पण ह्या आज तुम्ही जेवढं बोलताय, सरकार असो किंवा हे सगळ्या म्हणजे मनमोकळ्या बोलताय, मंत्र्यांशी बोलू शकता. पण एक गावाकडची बाई जी गोठ्यात राहत होती किंवा जी शेताच्या पलीकडे कुठे गेली नव्हती, गल्लीपर्यंत गेली नव्हती, ती सभेत आज हजारो लोकांसमोर बोलते. कुठून एवढं धाडस जमा केलं तुम्ही? थोडं आपण जर सुरुवात स्वतः कशी झाली म्हणजे? सुरुवात मला चंद्रपूरपासूनच झाली. चंद्रपूरला मी पहिल्याने गेले. महाराष्ट्राचं प्रदक्षिण होतं. मला तिथं बोलायला उठवलं, पण माझ्या अंगाचा थरथर काप झाला आणि मी 2-3 शब्द घाई मायक पण मला समोर कसं कधी मायक नव्हतं माहिती. त्या दिवशी आलं, मी 2-3 शब्द बोलले आणि तो फुलाचा गुच्छा नारळ घ्यायचा टाकून मी खाली आले. डबल मला वर बोलवलं तर माझी हिंमत होईना वर जायला. आणि मग तेव्हापासून मी धाडस केलं ह्या कामाचं, का आपण खंबीरपणे उभी राहून आता हे काम करायचंय. आपण कुठंच घाबरले नाही पाहिजे आणि कुठंच डगमगले नाही पाहिजे. आता मला कुठंही न्या, फक्त माझी एक अडचण का मी महाराष्ट्रातली आणि मी मराठीच बोलणारी, कारण मी शिकलेली नाही. मग मला हिंदी आणि इंग्रजी येत नाही. तिथं मला डबल माणूस लागत आहे फक्त, नाही तर मला कुठंही जाऊ द्या, मला कुठलीच अडचण येत नाही, भीती वाटत नाही. त्याची काही विषय, जे आपण काम केले तेच मी जगाला सांगते. वाढाव काहीच सांगत नाही. माझं का पुस्तकातलं ज्ञान नाही, माझं सगळं निसर्गाचं ज्ञान आहे आणि सगळं निसर्गाची पण शाळा तुम्हाला शिकूनच मी हिंदी सांगते. बोलायची पण नाही, हिंदी मला बोलताच येत नाही. अच्छा. पण ते काय तुम्ही पिक्चर बघतच नसणार त्याच्यामुळे काय? आता नाही, मी कधी, मला ती आवड आहे नाही. आमच्या घरात आहे TV आणली एक टाइम, पण मी कधीच बघत नाही. पण तुम्हाला एवढे हिरो हिरोईन भेटतात, तुम्हाला ओळखून येतात ना? हा, ते सगळे ओळखू येतात. हा. आता सगळे माझ्याकडे येतात आणि आता TV मध्ये म्हणलं तर मला TV बघायला वेळही नाही खरं म्हणलं तर. मला आता इथून पुढं ते बी जमा करायचं, बी निवडायचं, तिथून पुढं पाकिटं भरायचे म्हणजे, आणि TVची मला आवडच नाही खरं म्हणलं तर. ती TV म्हणलं तर ती चांगली पण आहे आणि वाईटही पण आहे. का बरं वाईट आहे? अहो मग त्या TV मध्ये काही पाहून आजकालचे मुलं पण तसेच वागू लागले ना. हां, आजकालचे आता किती मोठा नोकरीवाला असता तर काही लोकांचे आई वडील अनाथ आश्रममध्ये आहेत, वृद्धाश्रममध्ये. हां, आणि जे त्या TV मध्ये करतात हे होतात तसेच आताचे मुलं वागतात. मला तर खरंच हे म्हणायचे. आणि मोबाईल हा पण चांगला, एक टायमाला चांगला आहे, एक टायमाला वाईट आहे. ह्या मोबाईलपासून माणसातली माणुसकी गेली निकाल. पहिलं जर एखाद्या गाडीत झालं असलं ना, एसटीत जरी बसलं, मामा तुम्ही कुठले, काका तुम्ही कुठले, मावशी तुम्ही कुठले, सोयरीक जुळवायचे. हा. आणि आता नातेवाईक जरी शेजारी बसलेलं असलं तर त्या मोबाईल कसं येतं, कोणी कोणाकडं बघत नाही, कोणी कोणाला विचारित पण नाही. म्हणजे खूप माणुसकी कमी झाली. बरोबर. मग हे मोबाईलमुळं आणि ह्या गोष्टीमुळे माणसं झाडापाशी जाणार कधी? हो. ते मोबाईल पासूनच जात नाही. झाडाच्या खाली बिया गोळा कधी करणार? कधी कळणार? वेल्याच्या किंवा ह्या मग? एकट्या फिरलेल्या, तुम्ही इथून अकोल्यापर्यंत पायी गेलेल्या? मी लय पायी गेले आणि पायी जाऊनही मला काही ठिकाणी खूप अडथळे आले, पण मी कशालाच डगमगले नाही. म्हणून ह्याच हा. दिवस आपण की हे दिवस पद्मश्री आले. आता जरी इथून इथं आले तरी पण राय मावशीला गाडी, इथून इथं जायचं तरी गाडी, पण मी पायी भरपूर प्रवास केला. मला एखाद्या वेळेस साठेसाहेब म्हणायचे, मावशी त्या मावशीला सांगू नका कारण ती उठतीन पायीच येते. एखाद्या टायमाला मला पण म्हणायचे का मावशी तुम्ही येऊ नका म्हणून, पण मला हे काम घडवायचं होतं म्हणून मी एकटीच जायचे. म्हणजे इतकं बरं वाटलं तुमच्याशी बोलून, इतक्या जुन्या गोष्टी कळल्या, तुमचं काम कळलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या कामात एका बीपासून जसे हजारो बीज हे तयार होतात बीज. माझी तर शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे, बाबांनो तुम्ही अशा 4 राहीबाई टाइम तयार खायच्या, व्हायला अशा पाहिजे. रायबाई तयार व्हायला पाहिजे. ज्याच्यात चमक आहे त्याच्यात धमक नाही, जे दिसायला चांगले ते आरोग्याला घातक आहे. आज सगळे आरोग्याला घातक आहे, हेच खातात, हेच पिकवतात आणि दवाखान्यामध्ये मोठमोठ्या पैसाही जातो आणि माणूसही जातो. तर मी पण म्हणते तुम्ही नरेंद्र मोदींना भेटले होते? प्रत्येकाच्या दारात किचन गार्डन पाहिजे, प्रत्येकाच्या शेतात परसबाग पाहिजे आणि प्रत्येकाच्या ताटात विषमुक्त भाजी आली पाहिजे. नरेंद्र मोदीला नारी शक्ती घ्यायला गेले तेव्हा माझं काम मी त्यांना सांगितलं. पद्मश्री घ्यायला गेलं तेव्हा मी अशी उभी होते, इकून आले, मला म्हणताय काय श्रीमदर बीज माता कसं काय काम चालू आहे तुमचं? म्हणले बरं चालू आहे.
म्हणले या एक दिवस आमच्या कामाला भेट द्या. तर येऊ येऊ म्हणे. तुम्ही समाजाला सांगता का मी शिकलेली नाही, पण तुमचं हे काम कसं सुरू केलं, कसं तुम्हाला सुचलं, तुम्ही शिकले असता तर हे काम तुम्ही सुरू केलंच नसतं. आणि तुमचं शिक्षण आमच्यापेक्षा महान आहे म्हण. आम्ही हे समाज काम करतो, पैशासाठी करतो, पण तुम्ही आरोग्याचं काम केलं, तुम्ही जगाला वेगळी दिशा दाखवली, हे लय महान काम आहे तुमचं. म्हणजे मला राष्ट्रपती तेच बोलले आणि मोदी पण तेच बोलले. वा. राष्ट्रपती, पंतप्रधान असो किंवा सामान्य माणूस हो. असो, शेतकरी असो, प्रत्येकाचे तुम्ही आदर्श आहात. हो. खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. चालेल, धन्यवाद एवढं धन्यवाद, बोलून. धन्यवाद.